सानी गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा जिल्हा नंदुरबार रंगदेवतेस अभिवादन करून सविनय सादर करीत आहे एकांकिका मादी. लेखक रावबाग गजमल. पांढीतून तर दिवसेंदिवस येगळाच आवाज यायला लागलाय. अक्का, ओ अक्का, आवरा ना लवकर. थांब ग, नुसती बुनबुन लावली. अव लेकरू उठा नो. हा, उठायच्या आत जावं लागल. अन मामांना बी संडासाला जावं लागतंय. तुम्हाला माहित नाही बाय आमचे मामा कसे. काल उशीर झाला तर म्हणले पहाट पहाट माणसाला घाई असती, उशीर करीत जाऊ नको. अक्का, ओ अक्का, आवरा ना लवकर. थांब ग, नुसता दट्टा लावलाय. वयना आणि जायना. अक्का, कसला आवाज होता हो? काय माहित बया. झालं हं, आलं डबका. मंगल घ्या ना मग. अक्का, अक्का, आली का? अक्का, कसला आवाज होता हो? काय माहित बया. काय झालं पोरी हो? काय नाही, काय नाही, काय नाही झालं. मग कसला आवाज आला? हगणदारीकडून आवाज आला. हा, आगंदारी कडून आवाज आला? हा 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 ग. अरे हो, पण कसला आवाज आला? बघा, याचा मुळच काय सांगा वाटत नाही लोकाला. याला तर काय बी खोटच वाटतंय. ही तर तुझी बॅटरी उरकल्यावर येते बे. बाबू! काय झालं अक्का? पाहिलं मुर्दा रस्त्यात थांबला, घाबरले ना मी. मला काय जीव नाही काय? मी नाही काय घाबरलो? कशाला आला मग तर पडत पहा तिकडं. आमची गाय यायला आली. म्हातारानं कॅन घेऊन कोठ्यावर बोलवलंय. जाय ना मग. जातोय ना मग. अक्का, अक्का जाऊ द्या ना अक्का. ओय बिट्या, वय बरं. हं?
आपण काय शहरात राहतो वय? अरे काम असतात रे मला. गावात राहतो आपण. सकाळी सकाळी लवकर उठावं लागतं. लांब संडासाला जावं लागतं. तिकडून आल्यावर तुला खाऊ घालावं लागतं आणि मग मामांकडे द्यावं लागतं. मग सारं अंगण झाडून काढावं लागतं. मग सडा टाकावा लागतो आणि मग अंघोळ करावी लागते आणि मग भाकरी करायला लागतात. किती कामं असतात ना मला आणि तू असा रडतोस वय? झालं झालं बाळाचान. हा आता आता असं रडायचं नाही. नाहीतर बुवा बुवा घेऊन जातस तू. बाबाकडे जायचं. मामा मामा बाळाला घ्या, मी सडा टाकते. तू बाबाकडे जायचं. झोप आली. अरे बघ बाबा पण उठून बसले. मामा बाळाला घ्या, मी सडा टाकते. कायच करावं या पोटाच. राज्याला ते येडवाकड खाल्लं. रात पासून निस्ता चक्रावर चक्र आहेत. आणि तुला काय झालं असं बघायला? मामा तुम्ही बाहेर येत, मग आत कोण आहे? अगं तो नवरा असल रम्या. काहीतरी बसलंय. सीता काहीतरी बसलंय. अरे तो पोरगा असन रमेश. सीता त्याने तर रात पासून कुठेतरी माय घातली. 2 दिवसापासून कच्या तरी कामाला जाऊ राहिला. आणि ना
समजून त्या बाळाला त्याच्याकडे दिलं. त्याच्याकडे दिलं आणि मग कोण आहे आतमध्ये? धर 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 पटतंय ते. धर, ए. ए, थांब थांब लका थांब. अरे रम्या, अरे ते गेलं ना ते. जाऊ दे येईल परत. मायला हातातून सटकलं. मला नाही वाटत येईल. मायला इतक्या लांब आणलंय का रे आपल्याला पटपरी? बस बस या पुढे नाही. शिवार लागले. त्यानं मला मारलं असतं पण मारलं नाही. आणि मी जेव्हा तेव्हा मारलं तेव्हा ते वेगळंच ओरडलं. त्याचा आवाज ऐकून मला असं वाटलं की त्याच्या पोटात काहीतरी गडबड आहे. गडबड? आईला म्हणले वाटत बघ गाड्या आपल्या हाती लागल म्हणून. सारखा वापस यावं लागेल का कानू रे? हॅलो हॅलो कोण आहे का? आला. जाऊ दे. अरे सापडलं का? धरलं का? धरलं? हा धरलं घे. दिसत नाही का धरलं का नाही म्हणून? इथून पुढे नाही जमत. का? पैसा दिलाय मी, पैसा. ते तुमच्या भाषेत काय म्हणतात? इसार. काय दिलाय? इसार. काम तर करावंच लागल. सांगितलं ना एकदा नाही जमत म्हणून. अरे पण इसाराला पण काही मत आहे की नाही? काय?
आणि मग पण इथून पुढं नाच. अरे मी वरच्या पाठीला मागच्या 2 दिवसापासून मागच्या 2 दिवसापासून खोटं बोलत आलोय की माल तयार आहे, डिलिव्हरी रेडी आहे, फक्त आणण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून थांबलो. साहेब आम्ही थोडं सांगितलं तुम्हाला खोटं बोल असं. अरे पण तुम्ही पण तर 2 दिवसापासून त्याचा पाठलाग करताय ना, पाठलाग करताय दिवस आणि रात्र त्याच्यावर पारा ठेवून बसलाय आणि असं हाती आलेलं सोडून द्यायची म्हणजे साहेब गाव आहे पुढं. म्हणजे म्हणजे गावात गेलं तर लोक ओळखतात. आणि मग काय झालं, याच नाही का बाकीच्यांचं नाही का? साहेब आपण त्याला तिथून उडकीत आणलंय. तिथं लक्याचं गाव आहे आणि तुम्ही जिथं उभा आहात त्याच्या उजव्या बाजूला पक्याचं गाव आहे. ए ते मला माहित नाही. पैसा दिलाय मी, पैसा काम तर करावंच लागन. साहेब यापुढे पैसा नाही, गाव महत्वाचं आहे. सांगितलं ना एकदा, काय सांगितलं ना एकदा, हो. पैसा दिलाय म्हणून इसार दिलाय, काम तर करावंच लागन. नाहीतर डायरेक्ट पोलिसांना सांगन मी. साहेब दळलंच ना आता का सांगाल पोलिसाला? मी सांगतो काय सांगायचे ते. एक प्राणी जंगल सोडून इतक्या लांब कस काय आला, आणि महत्वाचं म्हणजे की कोणी आणला, इतकं खूप आहे पकडायला. आणि पकडून दिलं तर पकडून दिलं तर मॅनेज करेल. अरे काय नाही होत रे आजकाल. रोज कित्येक मुली गायब होतात, त्यांच्यावर बलात्कार होतात, दरोडे पडतात. तुला काय वाटतं पोलिसांना कळत नाही वय? मॅनेज. मी तर फक्त तुम्हाला मुक्या प्राण्याला पकडायला लावलंय. मुक्या प्राण्याला जखमी झालं तरी चालन, पण जिवंत पाहिजे, जिवंत. पहाटेचे 4 वाजले. थोड्या कामासाठी पैशावर लाथ मारू नका. ठीक आहे, आम्ही पकडून देऊ, पण ठरलेल्या सौद्यापेक्षा पैसा लागतात. किती? 2000. 2000 दिले. आणि अजून एक, इथून पुढे तुमची आणि आमची ओळख नाही. ये महत्वाची आहे. काय महत्वाचं आहे? ओळख नाही. आणि अजून एक, आता काय? हा ते पोलिसापासून वाचवायचं. अरे पोलिसांपासून पण वाचवले आणि 2000 पण दिले. महत्वाचं म्हणजे यापुढं तुमची आणि माझी ओळख पण नाही. शेवटचे 2 तास आहेत तुमच्याकडे. किती? 2 तास. 2 तास. मी गाडी जवळ उभा आहे. उजाडायचे 8 घेऊन या. जखमी झालं तरी चालन, समजतंय ना? जखमी झालं तरी चालन, पण जिवंत पाहिजे, जिवंत. जरा माझा रम्या मला जी पण नाही कळलंय काय? जंगलात एवढं प्राणी असताना हे साहेब याच्या मागा लागलं र. हे लक्या काय झालं? मागून गावात थांबले रे. गाव तोड पण आलं ते. पांदीच्या कडाकडानच गावाकडे गेले. चला थांबा. गाव आहे पुढं, कोणी ओळखलं तर? गावाकडे गेलं की आपण तोंड झाकून घेऊ. आणि कोण आलं तर? हाड आला तर सोडू नका.
घ्या ना डबका. नाही घ्या ना मग. शाळेला काहीच करावं या पोटाच. रातच्याला ते एवढं वाकडं खाल्लं, आजपासून नुसतं चक्रावर चक्र. बिट्या, ओ बिट्या, आज लईच पहाट पहाट शेण काढून आलास. अरे बिटिया, अरे रुसलास का काय? सोडा. बॅटरी कुठं? रात पासून चौथी बाट झाली. या पोरीला लईदा सांगितलं लवकर येता जाय म्हणून. अंधारा कुंधाराची बॅटरीक लागती या. येईल तुझी माय आता. तुझ्या मायरे लईदा सांगितलं लवकर येताच आहे म्हणून, पण तिला नाही नवऱ्याचा धाक. बसली असन हा गंधारीत इजिकडच्या आणि तिकडच्या गप्पा मारीत. अक्का अक्का म्हणती तिले मानलेली बहीण तिच्याशी. बाबू थांबित महापोट लय दुखू राहिलं रे. येतोच मी, येईल तुझी माय आता. लहान लेकराचं रडणं म्हाताऱ्या माणसाचं कणन सारखंच.
आईला कसले कुडतड्याचे आवाज यायला लागलेत. कसले वेगळे आवाज येत आहे. बाबाकडे जायचं. अरे बघ, बाबा पण उठून बसले. मामा, बाळाला घ्या, मी आज सडा टाकते. सीता 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 अस्वल अस्वल हाय वाटतंय. अस्वल, अरे इकडं कस काय इतक्या लांब, ते बी जंगल सोडून? म्हणून म्हणलं असे वेगवेगळे आवाज कस काय येत होते. अरे पण आता काय करायचं? बाळ तर त्याच्याकडे आहे. ए बिट्या, एक काम कर, गावातली 10-15 माणसं बोलून आण. होय, सीता थांब. अरे बाळ त्याच्याकडे आहे. हे पाय, एवढ्यानं काहीच होणार नाही. अजून लोक लागत्यान. ए बिट्या, जाय तू. होय. अरे थांब. असं म्हणत्यात की अस्वल लेकराले घेऊन पडून जातय. म्हणून मला माया बापानं सांगितलं, माया बापाले माया आजानं सांगितलं, अन माया बाप आजाले माझ्या पंजानं सांगितलं, पण पाहिलं कोणीच नाही. अरे समजे ठीक आहे, पण आपण स्वतःहून बाळाला त्याच्याकडे दिलंय. मग मग आता कसं करायचं? सीता अरे असं म्हणत्यात, ऐकण्यात आणि पाहण्यात जमीन आसमानाचा फरक असतो या. अरे पण आता काय करायचं? एक तर माणसानं बोलू द्यायचं नाही, आणि एक गोष्ट विसरू नका, बाळ बाळ त्याच्याकडे आहे. तो पोटचा नातू आहे. तो नातू. हा? माहित आहे मा नातू आहे, म्हणूनच तर बघायचंय
ऐकलेलं खरं आहे की खोट आहे ते? सीता होय पोरी. अरे सीता, अरे उठ. अगं पोरी, पाणी आण पाणी. सीता ऐ पोरी, अरे बघते काय, पाणी आण. दुसरं नव्हतं वय, आता टाक. मामा, अक्का, बाळ, बाळ कुठे? हाय 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 पोरी हाय. शेवटचं काय म्हणली होतीस? शेवटचं अगं बाळाला हात दिलं तेव्हा काय म्हणली होतीस? आता मामा काय करती? बाळाला हात दिलं तेव्हा काय म्हणली होतीस? मामा घ्या. आता म्हणायचं मामा द्या. ते का माणूस होय त्याला कळायला? हं? म्हणजे ते माणूस नाही ना त्याला कळायला. काय म्हणलीस? म्हणजे ते माणूस नाही त्याला कळायला. अरे बाईच्या भावना जशा बाईला करतात ना, तशा मादीच्या भावना मादीलाच कळून सांगते. तुम्हाला माहित नाही ती मादी आहे असं? डर असता तर कवच पडून गेला असता. एका जागावर ठाव असते तो, 17 जागावर फिरायची सवय असते त्याले. मग तो माणसातला असो की जनावरातला, सारखच ना. होय पोरी, चल उठ. तुला आज जावं लागल. नाही, म्या नाही जाणार. अरे तुला हिम्मत करावी लागल. नाही, म्या नाही जाणार. काय कमाल झाली बया हिम्मतीची गोष्ट करायला. बांगड्या भरा बांगड्या, माणसासारखे माणसं बाय माणूस पुढे करता होय? अरे तू घाबराय ना. अरे पोरी, वास घेतलाय त्यानं, वास. दुसरा कोणी केलं तर कवा त्याची नख त्या बाळाच्या पोटात जात्यात कळणार सुद्धा नाही. चल उठ. नाही, अरे उठ. नाही, 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 उठ सांगितलं ना. नाही, नाही. मामा काहीतरी कसं बोलताय तुम्ही? थांब. कुठे चाललीस? माणसाला बोलवून आणते. थांब सांगितलं ना. एक ना धड भाराभर चिंध्या. अरे अशा टायमाला गर्दी करून नाही, तर विचार करून काम करावं लागतं. या सीता, चल उठ. नाही, अरे तुला जात जावं लागल. नाही, अरे पोरी, असं काय बनतीस? तुला हिम्मत करावी लागल. नाही. असं नाही नाही म्हणायचं नाही. तुलाच काढदावर जागा ठेवून आज जावं लागल. तुला पोरग आहे ते. असं समज की मी आज तिथं बसलोय. असं समज की मी आज तिथं बसलोय. जशी पहिले घेतलीस ना तशीच जा. आता भक्ती काय खराटा दे तिच्या हातात. जा आतमध्ये. जा सांगितलं ना. श्वासोचा आवाज कमी कर. थोडा जरी वर खाली झाला तर कवा त्याची नख त्या बाळाच्या पोटात जात्यात कळणार सुद्धा नाही.
आता जाय आतमध्ये. मामा मामा बाळाला द्या ना, बाळाला द्या ना मामा. बाहेरची सगळी कामं झालीत मामा. मामा बाळाला द्या ना मामा. मामा मी तुमच्या पाया पडते मामा. नाही नाही नाही. मामा द्या ना बाळाला. मामा मी तुमच्या पाया पडते. भूक लागली असेल त्याला. मामा द्या ना मामा. मी पाया पडते मामा तुमच्या. द्या ना बाळाला. भूक लागली असेल त्याला. श्वासाचा आवाज कमी कर. थोडा जरी वर खाली झाला तर कवा त्याची नख त्या बाळाच्या पोटात जात्यात करणार सुद्धा नाही. मामा द्या ना मामा. मामा मी तुमच्या पाया पडते हो. मामा द्या ना बाळाला इकडे. भूक लागली असेल त्याला. नाही नाही नाही. कसलं होत ते? केवढं होत ते? कसलं होतं ते? मारलं असतं ना त्याला. कोण आहे? गावातले आहे का? कोण आहे? अरे कोण आहेत? संत्या नाम्या पोरं धरत की काय? अरे किसन्या बॅटरी दाव इकडं. अरे कोण येत र? गावातले नाहीत का? अरे नाव बी व्हाय का नाही तुम्हासनी? तुमच्या माय बापानं नाव ठेवलंय का नाही? कोण येत? रम्या तू? मामा मामा. अक्का अक्का. अक्का अक्का अक्का. अक्का काय झालं अक्का? अक्का मारलं मारलं तिने. अक्का नाही. तिनं नाही मारलं. ती बिचारी गप निघून गेली. आपल्याला तर आपल्या नराधमाने मारलं.
Yes, yes.